बसल्या बसल्या मनात आलं, गेला की पावसाळा आणि हिवाळा पण आला. रात्रीचाच प्लॅन बनला. मग भल्या पहाटे श्रेयसला घ्यायला गेलो. आता या ठिकाणी थांबून सकाळी काय केलं हे काय वेगळं सांगायची गरज नाही. मस्त जुना मुंबई पुणे महामार्ग, जुनावर का, आणि त्यावरचे हे नजारे. मग कारल्यावरून आलो थेट मळवली गावात. आलो तर स्वागताला हे लोकल ट्रेन रस्ता अडवून थांबल्या होत्या. तर मग चला. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य स्वागत करतो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर ट्रेकचा प्लॅन आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ पण. तर जसं की मी इंट्रोमध्ये सांगितलं, आपण चाललेलो आहोत विसापूर आणि त्यानंतर लोहगडला. माझ्या पाठीमागे आहे भाजी केव आणि तिथून पुढं आपण जाणार आहे विसापूर. बाईक एवढ्या कष्टाने सकाळी उठल्या घेऊन आलो बॉक्स. तिथे येऊन खोलला. जरा ह्याच्या पाठीमागची क्लिप तुम्ही बघितली तर त्यात कपडे धुणाऱ्या बायकांच्या पाठीमाग आवाज येते धप. म्हटलं माईक लावा, बॉक्समध्ये माईकच नाही. एकदम स्टीप आहे, स्टीप. तुम्ही रस्ता घालून दिसतो बघा, एकदम स्टीप. खालून आलो, 15-20 टर्न आहेत. गाडी फर्स्ट सेकंड काय ठिकाणी जर गाडीचा मोसम फुटला तर गाडी पाठीमागं. 4 व्हीलर घेऊन आले तर सावधान. स्किन ड्रायव्हर पाहिजे. स्किन ड्रायव्हर शिवाय गाडी इथं चालणार नाही. समोर दिसतोय तो आपला लोहगड आणि या साईडला इकडं विसापूर, आणि हा रस्ता झालाय दोन्हीच्या मध्ये. रोडवरून समोर आला तर इथं विसापूर आणि समोर दिसतोय तो लोहगड. विसापूरला जायला इथून, आणि इकडं पे अँड पार्क आहे. तर मी इकडं 20 रुपये पे करून पार्क केलं. हेल्मेट पण इथंच ठेवलं आहे. म्हणजे ह्या गड नाही का? गड नाही, हा असं म्हणतोय कारण ट्रेकची जी काय म्हणतात त्याला क्षमता आहे ती ही मॉडरेट आहे. म्हणजे बिगिनर, मॉडरेट पण नाही, बिगिनर लेवल आहे की चालत जाऊन परत यायचं. तर हा गड आपल्या लोहगडपेक्षा खूप नवीन आहे, तरुण काळातला. जसं मल्हारगडच्या यात सांगितलं की पेशवाईच्या काळातला, तसा हा पण पेशवाईच्या काळातला किल्ला आहे. आणि लोहगड तो तर अतिप्राचीन काळातला आहे. त्याची स्टोरी तिकडे गेल्यावर सांगेन जर गेलो तर. आम्ही कामशेतमधून येताना रस्ता चुकलो होतो, तो रस्ता इथून येतोय. त्यापेक्षा मी इकडनं मळवलीकडनं आलेलं परवडलं. इथं पण हॉटेल आहे. आम्ही 1 किलोमीटर लांब गाडी तिकडं त्या खिंडीत लावून पुढं चालत आलोय. इथं 2 हॉटेल आहेत. बाई इथे गाड्या लावल्या असत्या, फ्री पार्किंग आहे मे बी. हा विसापूर. काय म्हणतात त्याला? कुठं? उंबराचं झाड आहे ना? हा उंबराचंच आहे. तर देर इज सम करेक्शन देअर. जसं म्हटलं होतं मी, बिगिनर तर नाही, मॉडरेट आहे. बिगिनर म्हणजे कसं असतं, रांगत जाऊ शकतं माणूस. यू कॅन गो रांगत देअर, बट यू कॅन कम हिअर वॉकिंग ऑन दिस दगड्स. पूर्ण दगडाची ट्रेल आहे आणि चेहऱ्यावर सकाळचं कोवळं ऊन पडतंय 8 वाजता. जर अर्ली मॉर्निंग आला तर ह्या घनदाट जंगलामुळं इथं सूर्यप्रकाश येण्याची काहीच शक्यता नाही आहे. रंगीबेरंगी झाडं पण आहेत. खूपच अलंकारिक बोलणं चालू आहे कारण जागा पण तशीच आहे. अंतर कमी आहे पण एकदम स्ट्रेट आहे. रस्ता नाहीच आहे, हे वड्याची वाट आहे. हा डेंजर. परत हे पहिल्यासारखी ट्रेकिंग चालू करायला पाहिजे. इथं अवघड आहे, नुसतं दगडातनं चालायचं आहे. फायनली एक 25 मिनिट लागले असतील, 25 ते 30 मिनिट वरती यायला, आणि पोहोचलो दरवाजाच्या इथं. जर इतिहास बघायला लागेल किंवा मॅप बघायला लागेल याचा प्रॉपर रस्ता कुठून आहे, कारण असा रस्ता तर असू शकत नाही किल्ल्याला. फायनली आलो वरती. 30 मिनिटं लागले का रे? 30-35 मिनिट्स, जास्त वेळ नाही. स्ट्रक्चर चांगलं अजून वरती.
वाटलं नव्हतं AS आहे असेल, पण आहे AS आहे. पायऱ्या चढून वरती आला की समोर हे दिसतंय असं पाणी आतमध्ये, पण त्यावेळी काहीतरी वास्तू असणार आहे, पाण्याची तर नाही वाटत आहे. आणि या साईडला इकडं राजवाडा आहे. आता आपण चाललो आहे हनुमान मंदिर आहे तिकडं, त्या साईडला तिकडं पाहुणा आहे वाटतं. गडावरची जी तटबंदी आहे ना ती मोस्ट ऑफ द ठिकाणी ढासळलेली दिसते आपल्याला, आणि ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अगदी सुस्थितीत आहे. मगाशी दाखवलं मी वरती येताना, त्या ठिकाणी पण सुस्थितीत आहे. आणि माझ्या पाठीमागे जर दिसेल तुम्हाला तर तिथं पण अजून पण ज्या कमानी आहेत, जे बुरुज आहेत ते अजून चांगल्या अवस्थेत आहेत. अजून पुढच्या साईडला तिकडे गेलं तर तिकडं पण दिसत आहेत. आणि या साईडला तर लोहगड आहे, आपल्या लोहगडाचा तो दरवाजा वगैरे, आणि ती तटबंदी तर आपल्याला माहितीच, आणि पुढे गेल्यावर दाखवतो तुम्ही. गडाच्या इतिहासाबद्दल इंटरनेटवरील माहिती आणि IQ माहिती यात तफावत जाणवते, पण हा विस्तीर्ण विसापूर गड लोहगडाचा सच्चा सोबती असल्याचं भक्कमपणे सांगतो. साहेब तळ्यात आंघोळ करून आले जातात, तिथं बसायला गेलेत. आम्हीच खाल्लंय तिथं, चाल डेंजर. इथं आंघोळ केली आम्ही, इथं नाश्ता केला. आता चाललोय त्या तटबंदीच्या तिकडं. कुठल्या पण किल्ल्यावर जर आपण गेलो ना तर तिथं कुत्री कायम असतात, जसं इथं आहे. आणि तो काळा दाखवला तो पण कायम किल्ल्यावर असतात, आणि आपल्याला काही हार्म करत नाहीत. शांत येतात, शेपटी हलवत बाजूला, रस्ता पण दाखवतात कितीतरी वेळा. जर तुम्ही रामशेजचा व्हिडिओ बघितला असेल, रामशेजच्या व्हिडिओमध्ये माझा विलासगडचा असेल व्हिडिओ, त्याच्यात पण भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला कुत्रा दिसेल गडावर. हे माझ्या पाठीमागे जे दिसते तुम्हाला त्याला टाक्याचा मारुती म्हणतात, किंवा टाक्यातला मारुती. ही इथं दिसतंय, इथं टाकं होतं पाण्याचं, म्हणजे आहे अजून पण. आणि त्याच्या आतमध्ये मारुतीचं शिल्प कोरलंय दगडावरती. त्या मागच्या बाजूच्या तटबंदीने जर तुम्ही पुढे आला तर इकडं हे गडावरच्या जुन्या वास्तूंचे अवशेष तुम्हाला बघायला मिळतील. इथं पण आहेत. त्या साईडला आहे गुप्त दरवाजा, आणि हे जे वरती टेकडी दिसते म्हणजे काइंड ऑफ बालेकिल्ला आहे तो. त्याच्यावरती जर मी मॅपवर बघितलं, मला पण या गडाविषयी जास्त माहिती नाही, तर तिथं राजवाडा दाखवतोय, म्हणजे राजवाड्याचे अवशेष आहेत. तर तिथं पण जाऊयात आपण. आणि टाईम कन्स्ट्रेंट असल्यामुळं जास्त गड फिरून होणार नाही. विस्तृत प्रदेश आहे गडाचा, म्हणजे खूप मोठा आहे. जर असं तुम्ही म्हणाल की बाबा 1-2 तासात फिरतो, तर ते पॉसिबल नाही आहे. मी वरती येताना जसं म्हणत होतो की ज्या वाटेनं आम्ही आलो ती वाट प्रॉपर गडाला येण्याची नाही आहे, तर ही वाट आहे. खाली मळवली गाव आहे, तिकडून अजून एक वाट येतं. तर ती नक्की कुठून येते मला माहीत नाही, कारण एक भाजी किवचे तिथून पण एक वाट वरती येते, तर कदाचित ती असेल किंवा दुसरी पण असेल. पण ती वाट मेन आहे, कारण इकडनं पायऱ्या आहेत. ज्या तुम्ही जर रील्स किंवा यूट्यूबचे व्हिडिओ बघाल पावसाळ्यातले, तर जो धबधबा येतो पायऱ्यांवरून, ती ही वाट आहे, आणि हीच गडाची प्रॉपर वाट आहे. त्या कड्यावर नाही, एक कड्याने असं गावात गाडी लावून कड्याने झाडीतून, ह्या झाडीत नाही येते ते. म्हटले 2 तास लागले यायला. तुम्ही ह्या खालून आले. अच्छा, मग अजून एक मधून येते का वाट? हा, वरती इकडं या गडा शेजारी गाव आहे आमचा वरती, मालेवाडी म्हणून. मालेवाडी का? हा, पवनानगर पवना मार्गी अशा गाड्या येतात वरती. लोहगड पेक्षा मोठा आहे. हो, लोहगड किती 30 एकर मध्ये आहे. हा मोठा आहे. हा किती? 360 एकर. आम्ही तिकडची तटबंदी ही इथले 2-3 वास्तू बघून आलो. आलतो कुठून तुम्ही? इथूनच का? नाही, मागच्या वाटेने आलो, लोहगडच्या तिकडनं. हा, गाड्या. मग तुम्हाला तिकडे जावं, तिकडेच गाड्या लावून आलो आम्ही. इथून जर मागच्या बाजूला गेलो असतो ना आम्ही, तिकडं आम्हाला अर्धा तास लागला असता. पण तिकडं महादेवाचं मंदिर आणि एक बुरुज आहे त्या साईडला, आणि त्या बुरुजावरून खाली पवना धरण आणि आपला जो तिकोना किल्ला आहे, तिकोना किल्ला दिसतो. पण तिकडे काही गेलेलो नाही आम्ही, आलो डायरेक्ट समोर. गड अर्धाच बघून झाला, अर्धा नाही म्हणजे 45% बघून झाला आहे. आणि खाली निघालो, कारण आपल्याला लोहगड पण करायचं आहे. आणि खिंडीत गाड्या लावल्यात, आणि गडावर यायला तसं 4-5 वाट आहेत, कुठूनही येऊ शकता तुम्ही. पण मग ते मगाशी व्हिडिओमध्ये बघित असेल त्या काकाने सांगितलं, तर त्याच्याप्रमाणे त्या वाटेने जर तुम्ही आला तर ती जवळ पडेल. आता खाली उतरतोय, आलो त्या वाटेने. पावसात रेकमेंडेडच नाही वाटी, डायरेक्ट वाट आहे हा. ओहळ आहे, ओहळ.
आता लोहगडच्या पायथ्याला आलो आहे आणि या ठिकाणी हे घेरेवाडी गाव आहे. तर मोस्टली असंच बघितलं मी की गडांच्या पायथ्याला जी गावं आहेत ना त्याची नावं घेरेवाडी किंवा केंजळगडच्या पायथ्याला घेरा केंजळ ही खूप सारी अशी उदाहरणं तुम्हाला मिळतील. आणि जिथं गाडी लावली होती विसापूरसाठी तिथून हे फक्त 1 किलोमीटर अंतर आहे. तर तिथं गाडी लावून पण तुम्ही येऊ शकता. जर डबल पार्किंगचे 20 रुपये बाईकचे द्यायचे नसतील तर. इथून लोहगडची एंट्री आहे. समोर ASIचा पण बोर्ड आहे आणि कम्प्लिटली डिफरंट सीन आहे तिकडून. म्हणजे त्या साईडला जर तुम्ही बघितलं समोर हा विसापूर आहे. विसापूरला अजिबात एवढीशी गर्दी नव्हती. गर्दी इन द सेन्स की एवढे दुकानं वगैरे नव्हते आणि माणसांची पण एवढी गर्दी नव्हती. पण इकडं प्रॉपर टुरिस्टिक लोकेशन केल्यासारखं आहे. इकडं गाडी पण भाड्याला मिळते. जायचं आहे तर मला तुफान गर्दी आहे. एवढी गर्दी त्या विसापूरला असती तर काय मजा. हा अरे कैऱ्या पेरू सगळं प्रॉपर महाबळेश्वर आहे. अरे माकडं पण आहेत काय समोर आहेत. हे जे समोर दिसते ना तिथं ASIसाठी तिकीट काउंटर आहे. पर हेड 25 रुपीज आहे. तर ते देऊनच वरती जायचं. चुकवू नका ते. त्याच्यातूनच रेस्टोरेशन वगैरे होतं गाडाचं. माझ्या पाठीमागं जो दिसतोय तो गणेश दरवाजा आहे आणि ASIनी 1 नंबर काम केले इथं. प्रॉपर सगळे दगड हे इथं जुन्या पायऱ्या आहेत. काही जुन्या म्हणजे नवीन पायऱ्या बसवल्या आहेत त्यांनी. आणि दरवाजाचं पण नवीन आहे. लाकूड पण नवीन आहे दरवाजाचं. हा जो माझ्या पाठीमागं दिसतोय तो नारायण दरवाजा आहे. आणि हा म्हणजे तुम्ही जर वगैरे लोहगडच्या वगैरे मोस्टली तुम्हाला हाच बुरुज दिसतो. तर म्हणजे खाली एक बुरुज आहे त्यानंतर हा आणि मग नारायण दरवाजा. जय. वरती येताना गडाला तुम्हाला 5 दरवाजे लागतात. म्हणजे एकदम पूर्ण नागमोडी वळण आहेत. आणि त्यानंतर हा शेवटचा दरवाजा. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो हनुमान दरवाजा आहे. हा जो समोर बघताय तो महादरवाजा आहे. हा लास्ट दरवाजा. इथून वर गेलं की डायरेक्ट गडावरच्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात. हा शेवटचा दरवाजा. आता गडावर प्रवेश केला आहे आणि पाठीमागं लगेच हे एक कबर आहे. म्हणजे टॉम लिहिले त्याच्यात. ती कोणाचे हे मी जर मला कळालं तर खाली नाव टाकेन. आणि त्याच्याच बाजूला लागून एक सभागृह म्हणजेच एक कॉन्फरन्स हॉल आहे हा. आणि इकडे तोफ आहेत. म्हणजे प्रॉपर मेंटेन केलेलं आहे. जागच्या जागी गार्ड पण आहेत. आणि या ठिकाणी जुन्या वाड्यांचे अवशेष आहेत. आणि इकडं आपण आता चाललो आहे महादेव मंदिराकडं. जे माझ्या पाठीमागं तुम्ही बघताय ते आहे महादेव मंदिर. महादेव मंदिर ते पण एक चांगल्या प्रकारे रिस्टोर केलं आहे. त्याच्या पाठीमागं डायरेक्ट आपल्याला त्र्यंबक करावं लागतं. इथं समोर पाण्याचे टाके आहेत. अजून गडावर पाण्याचे टाके तळे खूप आहेत. आणि गड तसा छोटा आहे. आणि इथं समोर बहुप्रचलित असा विंचूकडा. आता आलो आपण ऐतिहासिक आणि विश्वविख्यात अशा विंचूकड्याच्या इथं. बंद करून ठेवलाय. आता ह्याच्यात दिसतंय का? ह्याच्यात काय दिसणार नाही. इकडं तुंग आहे किल्ला. पवनाला एक पण दिसत नाही. आता हे नंतर बघायला लागेल. आणि विंचूकडा ॲक्सेस बंद आहे. पूर्ण बंद करून टाकलं ASIनी. धोकं 12 वाजून गेले तरी पण आहे अजून. विंचूकड्यापासून परत ज्या ठिकाणाहून आलो होतो महादेव मंदिराकडून तिकडेच निघालो आहे. आणि या ठिकाणी एक काय म्हणतात त्याला 16 कोणी तलाव इथं आहे. तो एक बघायचा. त्यानंतर डायरेक्ट खाली गडावर जास्त काय बघण्यासारखं नाही. जे मेन अट्रॅक्शन आहे विंचूकडा त्याचाच ॲक्सेस रिस्ट्रिक्ट केला आहे. म्हणजे बंद केला आहे. त्यामुळे तिथं जाऊ शकत नाही आपण. तर हे जे तुम्हाला दिसतंय ते 16 कोणी तलाव आहे. त्याला जर बघितलं तर असे 16 कोण आहेत म्हणून त्याला 16 कोणी म्हणतात. आणि उतरायला खाली पायऱ्या पण आहेत. तर पूर्ण गड फिरून झालेला आपला. गडावर जास्त फिरण्यासारखं काही नाही आहे. मोस्टली 3-4 ठिकाणे ते तुम्ही बघितल्यानंतर तुमचा गड बघून होतो. आणि जर तुम्ही इतिहासाची जाणीव ठेवून येणार असाल तर बघण्यासारखं खूप आहे. पुस्तकं जर वाचली असतील तर त्यातला इतिहास तुम्हाला कळतो. मग त्या वस्तू तुम्ही इथं बघू शकता. तुम्ही आठवून जास्त काही इथं मेन्शन नाही आहेत. दर्गा वगैरे हे जास्त मेन्शन आहे. आणि 2-3 लेन आहेत ते पण मेन्शन आहे. मोस्टली जर बघत येणार असाल तर दरवाजेच बघत या. त्याशिवाय जास्त काही नाही. तर आपला लोहगड आणि विसापूर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.